जगाचं कल्याण व्हावं कितीही त्रास झाला, माऊलीला त्रास झाला. एक दिवसचा प्रसंग आमच्या छोट्या मुक्तीला वाटलं, दादा ए ज्ञान दादा मांडे खवाटाले मांडे. मग अहो माऊलीला झोळीमध्ये भिक्षा जर मागितली, भिक्षा तर कोणी दिली नाही. त्या माऊलीची कृपा आहे, माऊलीची कृपा आहे. हा आता आमच्यासारखे दोन अभंग पाठ करते, पोपटासारखं बोलते, काय थाट झालाय. हा इथंच नाही, आता सगळं गाव बघतंय कुठे कुठे माऊलीचा थाट. दोन अभंग येत नाही आम्हाला बाबा. हा पोपटासारखं बोलतो, काय थाट असतंय. आल्या गाडीतून उतरले की आल्या आल्या हे फुलाच्या राशी, माग पाठ पुढं पाठ, अगरबत्तीचा घमघमाट, दक्षिणा दक्षिणा. काय माऊलीचं या ठिकाणी कृपा आहे. आणि त्या माऊलीचं जीवन असं व्यतीत गेलं. आणि व्यतीत जात असताना मांडे खाण्याची इच्छा मुक्तीला झाली. आणि मांडे भाजण्यासाठी विसोबा खेचला जातात. माऊलीनं सांगितलं, काका माझ्या मुक्तीला मांडे खायचे, गाठं पाहिजे, मडकं पाहिजे. विसोबा काकानं मडकं खाप सुद्धा मिळू दिलं नाही. आणि ज्या वेळेस माऊली आल्या बरोबर मुक्तीनं सांगितलं, दादा आणलं मडकं, आणलं खाप. मुक्ते नाही दिलं ग मुक्ते. असं म्हटल्या बरोबर मुक्तीच्या डोळ्यामध्ये कचकन पाणी आलं आणि आईची आठवण झाली. आईची आठवण क्षणाला येत असती. थोडं काही झालं की आई ग म्हणतो, आई ग म्हणतो. आणि बापाची आठवण कधी होते माहिती का? शेतामध्ये जावं, आमुष्याचा टाइम असावं, रात्री 12च्या पुढे जावं आणि जाता जाता एखादं काहीतरी दिसावं, लगेच बोलावं बाप. तर बापाची आठवण होती. बाप आणि आई या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दैवत जर असेल तर आई वडिलांचं आहे. आई वडिलांची सेवा करा. कुठं सुद्धा तुम्हाला जायची गरज नाही. सकल तीर्थाची घुरे जे का माता पितरे जयाचे किर शरीरी, कुठं जायचं नाही महाराज. मग मुक्तीनं पाहिलं आणि माऊलीनं सांगितलं, मुक्ते मांडे तयार कर आणि माझ्या पाठीवर घास. अग्नीला आज्ञा दिली माऊलीनं. अवतारच या ठिकाणी माऊलीचा होता. कोणाचा अवतार होता? अभंगाचं महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबाला अवताराला आले. अवताराला आल्यानंतर आमच्या मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते मांडे भात अग्नीला आज्ञा दिली. कलता करिता भगवान परमात्मा येतो. हा, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही, तो भगवान परमात्मा आहे. हा, अग्निदेवाला आज्ञा दिली आणि सगळ्या मंडळीने पाहिलं हे काय करते. हा, या कधीच बिघडायचं असेल ना, लोक बिघडायला नाही बघत बा. हा, त्याचं कधी वाटूळ होईल असाच विचार करते. काही घेणं नसतं, देणं नसतं, काय विसोबाख्या चालते घेणं होतो. हा, करायचं तर चांगलं करा, वाईट कोणाचं करायचं नाही. म्हणतात ना, एक गायक म्हणतात, कविकार म्हणतात, भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सके कांटे बन गई नैना पुष्प बनकर नहीं सके तो कांटे बनकर नहीं रहना. आता तुम्ही विचार करत असतात, माऊली माझा आवाजात नाही बसलाय, आता आवाजाला काय करावं भाऊ? आवाजाला काय करावं? चालूच आहे. हा, आता हे असे भोवाले आल्यामुळे तुम्हाला गुळ लागतो का? हा, मी म्हणलं लहानपणी लय गुळ आवडायचा मला, आणि कीर्तनात मी लय गुळ खात होतो. 2-2 वाटे पुरत नव्हते मला. एका गावात गेल्यानंतर ते गुळाची वाटी संपली. मायला म्हणजे हे भूतभूत लागलो का, गुळच संपवलं, ह्याला गुळ का पाहिलाच नाही काय. पण लक्ष देणं, एक वाटी संपली, दुसऱ्या वाटीला लहान लेकर बसून असं पप्या होता, 5-7 वर्षाचा होता, आणि 5 दिवस होते, आणि सर्दी झाली त्याला, सर्दी. मग ते असा वळायचा. सुरुवातीला गुळ गोड लागला. गोड कसा असतंय? गोडच असते. किंवा आंबट असते का? गोड असते. पण ते खायचा छंद मला. पण मी आता कीर्तन डोळे उघडून करतो, पहिले डोळे झाकून करतो. हा, डोळे झाकायचे, आपलं चिंतन करायचं. मग त्या गुळापासून मी सावध झालो. बघ का भाऊ, सावध झालो. कसं झालो? मग ह्याने गुळ काय करायचा, एक खणा घ्यायचा, इथं ठेवायचा, मग ते असं करायचं, पुन्हा असं. एकदा 2दा वाटी संपली. पहिली वाटी म्हणलं गोड लागली, आणि पुन्हा मागून खरंच कसं काय लागले. हळू डोळे उघडले आणि मी म्हणलं, हा कारभार बिघडला. म्हणलो आजपासून गुळ बंद केला. म्हणजे चांगलेच नाही, नको. ते गुळ बघितला की मला आता नको वाटते. मग त्याच्यामध्ये खडी साखर आणावं, काही आणावं, आपल्या गावात नाही सांगत, दुसरीकडे सांगत असतो ना. घरच्या घरी देव बरं कधी. लोक काय म्हणते, लय थाट व्हायला तुम्हाला. हा, आमच्या पैसे होतच नाही तू म्हणते. नम्र व्हावं लागतं. नम्र झाला होता त्याने कोंडीले आनंद. होय ना, आमचे कारभार म्हणत असते, घरी थाट लावला असतो, आमच्या समोर खरंच होत असतो. मग ज्या वेळेला विसोबा काकानं खापळ दिलं नाही, पहिलं कुठेतून पाहिलं तर मांडे भाजायला. मांडे पा काय माऊलीचं काय सामर्थ्य. कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा साधकाच्या माय बापा, साधकाचा माये बाप, धरुषणे हरिताप, सर्वा पैठणला येतात न्याय मागण्यासाठी. न्याय मागण्याचा प्रसंग आहे. धर्मपीठानं न्याय दिला. संन्याशाची मुलं, हा मौजी बंधन,
पुढचं आयुष्य कसं जगावं, काय जगावं विचार केला. परंतु त्याच गावामध्ये एक रेडा होता. रेडा जात असताना सांगितलं, अरे तुझं नाव काय धर्मपीठामध्ये, तुझं नाव काय? माझं